नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आता आलेलो आहोत गोकर्णमध्ये. तर काल येता येता दांडेलीवरून आपण जे याना केव्ज आहे ते बघितल्या होत्या. तिथं आम्ही गेलो होतो, पण मग थोडा म्हणजे तिथं टाईम आहे 8 ते 6 वाजेपर्यंत. जे काही याना केव्ज आहे ते उघडं असतात. त्याच्यातून तिथलं जे मंदिर वगैरे आहे ते सुद्धा उघडं असतं. पण मग आमचा थोडा एक 15 मिनटं लेट झाल्यामुळे आम्हाला जे काही याना केव्जचं जे मध्ये जाता आलं नाही. बाहेरूनच मग आम्ही बघितलं आणि नंतर मग लगेच गोकर्णकडे निघालो. गोकर्ण तिथून काहीतरी एक 1 किलोमीटर होतं, पण पूर्ण घाटाचा प्रवास आहे आणि एकदम टर्न वगैरे खूप हार्ड वगैरे आहेत आणि गाडी एकदम हळूहळू आणावी लागते. त्याच्यानंतर हा आमचा मित्र आहे रोशन, याने गाडी चालवली होती काल ती सगळी घाटातून पूर्ण. तर आत्ता आपण तुष्कर टाईप म्हणून जे हॉस्टेल आहे, म्हणजे डोमेट्री म्हणतात आपण त्याला, तिथे आपण थांबलेलो आहे. तर तिथला आता तुम्हाला पूर्ण जे व्ह्यू आहे तो देतो मी तुम्हाला आधी. तुम्ही प्रायव्हेट रूम पण घेऊ शकतात. प्रायव्हेट रूमचे 1500 चार्जेस घेतले जातात. त्याच्यानंतर असे टेंट पण आहेत त्यांच्याकडे. टेंटचे पण चार्जेस काहीतरी 250 पर पर्सन आहे वाटतं. आणि त्याच्यानंतर जर तुम्ही डॉमेट्री जर घेतलं तर ते 350 आणि प्लस 5% टॅक्स म्हणजे 370 जे काही रुपीज आहे 370 रुपये आहे ते आपल्याला द्यावे लागतात. तसं इथं आपल्याला सिटिंगमध्ये पण पाहायला मिळतं. सिटिंगमध्ये आणि त्याच्यानंतर आपली इकडं डॉमेट्री होते इकडे खाली. पूर्ण मस्त केळीचे वगैरे झाडं वगैरे आहेत एकदम. आणि हे कॉमन वॉशरूम जे टेंटवाले जे आहेत ना त्यांच्यासाठी हे कॉमन वॉशरूम दिलेलं आहे त्यांनी. शक्यतो तुम्ही जर आलात तर डॉमेट्री किंवा जे प्रायव्हेट रूम्स आहेत त्याचंच तुम्ही प्रिफर करावं असं मला वाटतं. तुष्कर ट्राईब म्हणून हे जे हॉस्टेल आहे त्याचं नाव आहे. जर तुम्हाला याचा नंबर पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तुम्ही ज्यावेळेस तुम्ही गोकर्ण वगैरे याल तर तुम्ही यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही आता व्ह्यू तो पाहिलाच असेल. सगळी इन्फॉर्मेशन मी दिली, डॉमेट्रीची वगैरे प्रायजेस वगैरे सांगितले सगळे. आता इथून आता आपण सकाळी आता वाजली 6:30. आपण इथून मग आता लगेच दर्शनाला जाणार आहोत गोकर्ण म्हणजे महाबळेश्वर टेम्पलमध्ये. आणि तिथं अशी की आपल्याला धोती घालून जावं लागतं किंवा लुंगी घालून जावं लागतं. तर आता तिथे गेल्यानंतर आपण आधी जे लुंगी वगैरे आहे ती परचेस करणार आहोत, कारण की सोबत तर काय आणली गेली नाही आहे. तर त्यामुळे तिथं आधी परचेस करणार आहोत. त्याच्यानंतर मग आपले जे महाबळेश्वर दर्शन आहे, जे टेम्पल आहे, जे रावणाने तिथं पिन ठेवलेली होती ते आपण तिथे जाऊन दर्शन करणार आहोत. गोकर्ण बस स्टँडपासून अगदी 10-15 मिनटाच्या अंतरावरती आपल्याला जे गोकर्ण मंदिर आहे, गोकर्ण महाबळेश्वर मंदिर आहे ते पाहायला मिळतं. सर्वात प्रथम आधी आपल्याला जे गणपती बाप्पाचं दर्शन हे घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतर मग जे त्याच्या बाजूला आपल्याला महादेवाचं जे महाबळेश्वर मंदिर आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर मग याचा पूर्ण जे हिंदू पौराणिक कथेनुसार जर इतिहास आपण पाहिला तर रावणाने घोर तपश्चर्या करून भगवान महादेवांना प्राप्त केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडून एक वर मागितला होता की तुमचं जे आत्मलिंग आहे ते मला द्यावे. मग हे जे आत्मलिंग आहे तो घेऊन तो खाली लंकेत हे चालला होता. तर मग ही जी रावणाची जी वाढती शक्ती आहे त्यामुळे देवतांना भीती वाटायला लागून गेली होती आणि हे जे लिंग आहे ते परत घेण्याचा हा कट हा रचला गेला. तर मग रावण हा गोकर्णाकडे येत असताना भगवान विष्णूंनी जे सूर्याचे जे पूर्ण जी लहर आहे तिला आच्छादन केलं, जेणेकरून संध्याकाळचा जो भ्रम आहे तो निर्माण होईल. आणि रावणाला ही काळजी वाटायला लागली, कारण की त्याची जी संध्याकाळची जी विधी आहे ते त्याला करायचे होते, परंतु त्याच्याकडे असलेले जे आत्मलिंग आहे त्यामुळे तो करू शकत नव्हता. त्याच क्षणी मग गणपती बाप्पांनी एका ब्राह्मण मुलाचा वेश धारण केला आणि ते रावणाकडे आले. मग रावणाने त्या लहान मुलाला सांगितलं की मी जोपर्यंत ही विधी पूर्ण करतोय तोपर्यंत तू हे आत्मलिंग आहे ते धरून उभा राहा. आणि हे जे त्यांनी एक सूचनासुद्धा दिली, हे जे आत्मलिंग आहे ते जमिनीवर हे ठेवू नको. तर मग खूप वेळ झाल्यानंतर गणेशाने 3 वेळा वेगाने हाक मारली, पण मग रावण काय परत आला नाही. मग त्यामुळे रावण येण्याच्या पूर्वीच मग गणपती बाप्पांनी हे जे आत्मलिंग आहे ते जमिनीवर ठेवले आणि त्याची जी गाय होती तिच्यासोबत ते तिथून निघाले. आणि जे जमिनीखाली जी गाय आहे ती जाताना रावणाला दिसली
आणि त्याचा तो गायीच्या पाठीमागे त्याचा तो पाठलाग आहे तो करू लागला. आणि पण मग तिचे जे शरीर आहे ते जमिनीखाली गायब झाल्यामुळे त्याला गायीचे फक्त हे कान पकडण्यात यश मिळाले. आणि ह्या स्थितीमुळे ही जी पूर्ण जी कथा आहे ही गोकर्णमध्ये घडली. त्यामुळे ह्या ज्या ठिकाण आहे त्याला गोकर्ण असं नाव पडलं. कारण की गो म्हणजे गाय आणि कर्ण म्हणजे कान असे संस्कृतामध्ये अर्थ हा आपल्याला समजतो. रावणाने व नंतर मग हे जे गणपती बाप्पाने जे ठेवलेले जे लिंग आहे ते उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु लिंगाचे रक्षण करणाऱ्या ज्या वस्तू होत्या ते इतर 4 ठिकाणी विखुरल्या गेल्या. आणि हे जे वस्तू आहेत जमिनीला नंतर मग स्पर्श झाल्यानंतर परत मग त्याच्यातून जे लिंग आहे त्याचं रूपांतर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच हे आपल्याला 5 मंदिरं हे पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याला गोकर्णाचं महाबळेश्वर मंदिर पाहायला मिळतं, सज्जरेश्वर पाहायला मिळतं, धारेश्वर, गुणवंतेश्वर आणि मुरुडेश्वर असे 5 मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या सर्व मंदिरांना पंचलिंगेश्वर मंदिरं म्हणून सुद्धा ओळखलं जातं. गोकर्ण मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आपण पुढे जाऊन जे मिरजन फोर्ट आहे आणि मुरुडेश्वर जे टेम्पल आहे ते आपण कव्हर केलं होतं. तर गोकर्णमध्ये आपण टस्कर ट्राईब जे स्टे आहे तिथे आपण स्टे केला होता नाईटचा. आदल्या दिवशी आपण याना केव्ज, दांडेली वगैरे करून आलो होतो. आणि तुम्हाला प्राइजेस वगैरे मी सगळे सांगितलेले आहेत. त्यांचा जर नंबर तुम्हाला पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा जो नंबर आहे त्या जे ओनर आहे त्यांचा नंबर मी देत आहे. आणि तिथूनच आपल्या टस्कर ट्राईबमधून बीचेससुद्धा जाता येतं. म्हणजे एकदम जवळच बीच आहे. तिथून एक 5 मिनिटाच्या अंतरावरती तिथून आपल्याला जे स्टे आहे तिथून आपल्याला बीचेस हे चालू होतात. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ओम बीचसुद्धा बघितला. ओम बीचवरती आपण थोड्या वेळ फोटोशूट वगैरे केलं. त्याच्यानंतर मग आपण मिरजन फोर्ट आणि मुरुडेश्वरकडे निघालो होतो. आणि गोकर्ण ते मुरुडेश्वरमध्ये आपल्याला 60 किलोमीटरचं अंतर हे पाहायला मिळतं. आणि तुम्ही जर तिथे बाय रोड जात असाल, बसने गेला आहे, तिथं आपल्याला रेंटेड बाईकसुद्धा मिळतात. ते आपल्याला काहीतरी 500 रुपयापर्यंत त्याची जी रेंट आहे तो पर दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतो. कारण की आम्ही तिथे चौकशी केली होती. तर आम्ही गाडी घेऊन गेलो होतो, पण आम्ही चौकशी करू पुन्हा परत एकदा जर आलो आपण तर मग आपल्याला माहिती पाहिजे. तर मग 500 रुपयापर्यंत जे 24 आवर्ससाठी जी बाईक आहे ती आपल्याला मिळते. मग तिथून मग जर तुम्ही डायरेक्टली गोकर्ण जात असाल सगळ्यात पहिल्यांदा, तर तिथून मग तुम्ही याना केव्जसुद्धा जाऊ शकता. तिथून याना केव्ज काय 50-1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्याच्यानंतर मुरुडेश्वर करू शकतात. त्याच्यानंतर हे जे 5 मंदिरं जे आहेत मी तुम्हाला सांगितले, धारेश्वर, सज्जेश्वर, जे गुणवंतेश्वर, हे बाकीचे 3 मंदिर आहेत ते सुद्धा तुम्ही तिथून एकदम जवळच आहे, 35-40 किलोमीटरच्या अंतरावरती हे सुद्धा मंदिर आपल्याला तिथे पाहायला मिळतं. पण आम्ही गोकर्ण आणि मुरुडेश्वर हे जे 2 मंदिर आहेत ते कव्हर केले. आणि ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे गोकर्ण मंदिराबाबतीमध्ये, जर तुम्हाला ती आवडली असेल, हा जो ब्लॉग आहे तर तुम्हाला आवडला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.